आज 3 जानेवारी बालिका दिवस. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा दिवस यांची जयंती बालिका दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यांच्याबद्दल मी एक कविता सादर करणार आहे. ज्यांच्यामुळे शिकली तीन दुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे शिकली तीन दुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. म्हणून तिने केले ज्ञानाचे द्वार खुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले तिने स्थान, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले तिने स्थान. वाढविला जगती महिला वर्गांचा सन्मान, वाढविला जगती महिला वर्गांचा सन्मान. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची मी आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची मी आरती. आज आहे सावित्रीबाईंची जयंती, आज आहे सावित्रीबाईंची जयंती. धन्यवाद. माझे पूर्ण नाव श्रेया रेवालमुळे. मी PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा समुद्रपूर वर्ग 7वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे नाही का. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव श्रेया. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी इथे उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार वंदन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्हा नायगाव येथे झाला. अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे ती सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे ती सावित्री. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.